आपण सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेच्या वॉटरवर्क्सच्या एरियामध्ये आलेलो आहे। मी आज या ठिकाणी धक्कादायक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे की सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेची म्हणजेच इनडायरेक्टली जनतेची मालमत्ता कशी गंजत पडलेली आहे, कुजत पडलेली आहे। आता या ठिकाणी बघितलं तर ह्या स्ट्रीट लाईटच्या पेट्या आहेत, या एनर्जी सेव्हरच्या पेट्या आहेत। आता हे बंद झालेल्या त्या पेट्या काढलेल्या आहेत, शेकडो पेट्या या ठिकाणी आहेत। आता हे तुम्ही बघितलं, आता मी इकडचे पण काय वस्तू दाखवतो। त्या वॉटरवर्क्सच्या एरियामध्ये असं लाखो रुपयाचं साहित्य जर असं गंजत पडलं असेल तर याला माननीय आयुक्त साहेब अगर इतर अधिकाऱ्यांनी हे लक्ष घातलं पाहिजे। हे साहित्य बघा, हे साहित्य वेळेत काढणं गरजेचं आहे, ह्याचा कुठेतरी लिलाव वगैरे होणं गरजेचं आहे। आता आपण पुढे येऊन बघाल, याच्या पुढचं पण दाखवतो। आता ही जीप गाडी या ठिकाणी थांबलेली आहे, ही सुद्धा सडक पडलेली आहे। या ठिकाणी ह्या पायपा, या साईडला पण पायपा पडलेले आहेत। ह्या वास्तू आहेत ना, ह्या वास्तू बिनकामाचे आहेत। आता बिनकामाचे आहेत ना, तर त्याला लिलावात भंगारात घातलं पाहिजे, वेळेत त्याचं पैशात रूपांतर करणं गरजेचं आहे। तर या पुढच्या पण आश्चर्यकारक गोष्टी मी पुढे दाखवतो। या हे खराब कंटेनर आहे, त्याचा आता रियूज होऊ शकत नाहीये, तर हे नुकसान आहे, हे मी पटवून देतोय। संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं। या पुढचं दाखवतो। या बघा, या ठिकाणी पण स्ट्रीटलाईट पेट्या आहेत, या अशा पद्धतीच्या पाईप पडलेले आहेत। सगळ्यात धक्कादायक दाखवतो, या ठिकाणी मोठं लिकेज आहे। हे पाणी बघा, जवळून बघितलं तर लक्षात येईल, हे सगळं पाण्याची दलदल झालेली आहे। आणि या दलदलीमध्ये या पेट्या इथं सडक पडलेल्या आहेत। तुम्ही जवळून बघितलं तर लक्षात येईल की या पेट्या कशा सडक पडलेल्या आहेत। बघा, इथं ढीग लागलेलं आहे, इथं पाणी आहे, या पाण्यात आहेत पूर्ण पेट्या, म्हणजे कुजायचं काम चाललेलं आहे। हे असं जर पुढे झाडी बघितली तर या झाडीमध्ये सुद्धा पायपा आहेत, या अशा स्ट्रीटलाईटच्या पेट्या आहेत। बघा, या पुढचं आणि धक्कादायक दाखवतो पुढे। तर बघा, या ठिकाणी हे पूर्वीचा प्लांट होता जो फिल्ट्रेशनचा, हा सुद्धा सगळा बंद आहे, हा सुद्धा असा गंजत पडलेला आहे। याचा काय उपयोग नाहीये, हे आता डिसमेंटल करण्याची गरज आहे। ही वास्तू आहे, ही वस्तू आहे, ह्याचं मूल्य हे पैशात रकमेत घेणं गरजेचं आहे। साहेब समजून घ्या माझं वाक्य, वरती पण दाखवतो। या बघा, हे पण जुनं जे स्ट्रक्चर पडलेलं आहे, हे लाखो रुपयाचं आहे। हे गोष्ट बघा, याला वेळेत भंगारमध्ये घाला, ह्याचा लिलाव करा, काही करा। माझ्या शब्दाचे अर्थ समजून घ्या, मला काय सुचवायचं आहे। ही वेळेत काढणं गरजेचं आहे, ही मालमत्ता आहे। इथे बघा, सगळ्या दारूच्या बोटल वगैरे सगळे आहे। ही महानगरपालिकेची वस्तू आहे का दारूचा अड्डा हे समजून येत नाही। इथं ग्लास बघा, इथं बघा, हे ग्लास बघा, हे दारूच्या बोटल बघा, हे सगळं आहे। अशा पद्धतीनं ह्या वॉटरवर्क्सला दारूचा अड्डा करून ठेवलेला आहे। इथं टेबल ठेवलेलं आहे व्यवस्थितरित्या दारू पिण्यासाठी, खाली पण बोटल दारूच्या बघा। म्हणजे ही वास्तू ही नगरपालिकेनं, महानगरपालिकेनं हे एखादा छोटा बारच तयार केला। काही बाहेरची लोक येतात का, ही लोक इथलीच कोणतरी आहेत असावीत, याचं ध्यान ठेवावं। अजून याच्यापेक्षा पुढचं मी दाखवतो। या बघा, या ठिकाणी ही आपल्या महानगरपालिकेची जीप पडून आहे। या इकडं हे बघा, हे दाखवण्याचं माननीय आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब, बघा हे जुनी गाडी आहे, सडक पडलेले आहेत। हे बघा, या इकडे, या ही अग्निशमनची जुनी गाडी आहे, परत पाणी पुरवठ्याला दिली होती, तशी काय फार जुन्यातली गाडी नाहीये। ह्याचे टायर जर विचार केले, ह्याच्या एका टायरची किंमत 20-20 हजार रुपये। किमान ह्याचे टायर तरी काढून दुसऱ्या गाडीला घालू शकतोय, कचऱ्याच्या गाडीला घाला, कुठल्याही गाडीला घाला, पण ते टायरचं तर रियूज करू शकतोय आपण, याचा विचार केला जात नाहीये। पुढे या, अजून खूप धक्कादायक गोष्टी आहेत। तर बघा, या ठिकाणी हे पाण्याचं लिकेज आहे, सुमारे 4 इंची पाईपच्या व्यासाच्या पाईपचं पाणी वर्षानुवर्ष चाललंय इकडे गटरीला। हे बघा, हे महापालिकेचं नुकसान आहे साहेब। बघा, हे बघा, इकडे बघा, या इकडे, हे बघा, हे भंगार असं पडलेलं आहे। हे आपली महानगरपालिकेची वास्तू, ह्याला अक्षरशः बार केलेलं आहे। इकडे बघा, हे ग्लास, हे दारूच्या बोटल, ही बिअरची बोटल, इथं दारू पिण्यासाठी बसतात, म्हणजे हे बारच केलेलं आहे इनडायरेक्टली। या अजून खूप काय दाखवतो। या
इकडे उजव्या साईडला बघा, त्या भिंतीकडेला पायपा अशा लावून ठेवलेल्या आहेत, अशाच सडक पडलेले आहेत पायपा. इकडे या, हे बघा पाईप्स, हे सध्या अक्षरशः पावसाळा, कित्येक पावसाळे खाऊन सडा लागलेला आहे. अरे विका, हे कुठेतरी भंगारला घाला म्हणतो ना मी. अजून सांगतो, या हे बघा इकडे, इकडे बघा, हे बघा, हे बघा या पाईप लाख मोलाचे आहेत हो. हे भंगार आहे, हे वापरात नाहीये, भंगार आहे, पण लाख मोलाचं आहे. ह्याचं कुठेतरी लिलाव तरी होणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा अजून दाखवतो पुढचं बघा. या ठिकाणी 2 मशिनरी आहेत. अजून हे जे टायर सुद्धा खट्ट आहेत, नवीन नवीन मशिनरी आहेत. नवीन मशिनरी न वापरल्यामुळं ह्या कुजत आहेत, ह्या सडत आहेत. हे बघा, आणि माझ्या डाव्या साईडला बघा एक गाडी आहे. ही पूर्वी अधिकारी वापरत होते. अधिकारी, हे पाईपचं भंगार बघा, हे वर्षानुवर्ष पडलेलं भंगार आहे, कितीतरी टनात आहे. आणि एक ह्याचा उपयोग नाहीये, आणि दुसरी गोष्ट याला कुठेतरी टेंडर मध्ये काढून कुठेतरी विक्री करून ह्याचा पैसा करता येतो. अजून काय खूप दाखवतो, चला बघा. हे पूर्वीचं ड्रेनेजचं, हे भिडाचे चेंबर आहेत, ड्रेनेजचे चेंबर. याचं एकेकाचं वजन जरी म्हणलं, याचं झाकण हे किमान 500 किलो असेल. हे सुद्धा भंगारात घालून पैसे मिळू शकतात. अजून पुढचं दाखवतो, या साहेब. हे बघा, ही मशीन आहे, ही एवढ्या वेटची आहे, एवढं वजन आहे याचं, फार वजनाची ही मशीन आहे. कितीतरी वर्ष, माझ्या अंदाजानं 25 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी पडलेले. इकडे या, अजून दाखवतो साहेब. मी एका ह्या नुसतं जनरेटरला दाखवतो. आज हे 4 पिस्टनचं जनरेटर आहे, त्याची किंमत लाखाच्या पटीत आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे सगळं कॉपरचं आहे. काय, हे सगळं आतलं सुद्धा हे कॉपरचं आहे. याचं मूल्य खूप आहे, समजून घ्या. हे तुम्हाला बाजारात विक्री केली तर ह्याचे पैसे येणार आहेत, ह्याचा वापर होणारच नाहीये. हे डिसमेंटल केलेलंच आहे, खराबच आहे. याच्यानंतरचा अजाब कारभार मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर माझे आयुक्त साहेब, तुम्हाला विनंती आहे, उपायुक्त साहेब, यावर जे काय एकटे आयुक्त साहेब सगळीकडे लक्ष देऊ शकणार नाहीत, मी हे मान्य करतो. पण या वॉटर हाऊसवरती कोणतरी उपायुक्त आहेत किंवा या वॉटर हाऊसवरती कोणतरी शासकीय अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता आहेत, यांनी तरी याची टिप्पणी ठेवावी की हे डिसमेंटल करणं गरजेचं आहे, काय वस्तू आणि काय वस्तू ज्या सडक पडलेल्या आहेत याचा लिलाव करणं गरजेचं आहे. म्हणजे ही जागा पण मोकळी होईल आणि त्या सडक पडलेल्या वस्तूची काहीतरी रक्कम येईल की जेणेकरून ती रक्कम या आपल्या महापालिकेच्या हद्दीमध्ये सुखसोयीसाठी वापरता येईल, अशी माझी विनंती आहे. तर आयुक्त साहेब, संबंधितांना सूचना करा, संबंधितांना कामाला लावा, अशी मी विनंती करतो. आणि यानंतरचा दुसरा व्हिडिओ मी परत आणि दाखवतो. धन्यवाद.